मोठी बातमी येते पडळकर यांच्या संदर्भातली ही बातमी। फडणवीसांसाठी बाजी प्रभूंसारखं लढायला तयार आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केलंय। 25 जुलैनंतर जे बोलायचं आहे ते बोलणार, पडळकरांनी हा इशारा दिलाय। आमदार पडळकर 25 जुलैला, त्यामुळे आता काय बोलणार याकडे लक्ष असेल। फडणवीसांसाठी बाजी प्रभूंसारखं लढायला तयार आहे आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केलंय। तेव्हा आता 25 जुलैनंतर जे बोलायचं आहे ते बोलणार असा पडळकर यांनी इशारा दिलाय। बाजी प्रभूंसारखं लढायला आम्ही तयार आहे। जोपर्यंत बाजी प्रभू देशपांडे म्हणले माझा राजा जोपर्यंत गडावरती जात नाही, छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत गडावरती जात नाही आणि तोफेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही, तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही आणि तोपर्यंत मी माझा जीव सोडणार नाही। आणि असे लढणारे कार्यकर्ते आहोत आम्ही। तुमच्या सोबत काम करणे, देवाभाऊच्या सोबत काम करणे। काय लोकांना वाटत असं गोपीचंद असा बोलतो, गोपीचंद तसा बोलतो, आज मी त्या विषयावर काहीच बोलणार नाही। 25 तारखेनंतर कोण म्हणजे आम्ही असं करणार आहे तसं करणार, ठीक आहे, तुमचं सगळ्यांचं ऐकून घेतो आणि मी त्याच्यावरती बोलतो। माझ्या भूमिका स्वच्छ असतात, माझ्या भूमिका स्पष्ट असतात।